नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याचं मन याच्यातून स्वागत आहे. तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओत म्हणालो होतो की आपल्याला थोडी शेरकीविषयी माहिती घ्यायची आहे. तुम्हाला ती व्हिडिओ दाखवेल. तर मित्रांनो, आज आपला शेतकरी मित्र भेटला होता, तर त्याला आपण थोडेसे प्रश्न विचारू. तर मित्र, तुला सगळी जमीन किती आहे? मला सगळी जमीन 8 एकर आहे. इथंच 8 एकर आहे सगळी एकूण का दुसरीकडे आहे? दुसरीकडे पण इथं 3 एकर आहे आणि इकडे 1 एकर ऊस आहे. दुसरीकडे मग 2 एकर मध्ये अजून सरकी लावलेली आहे आणि 1 एकर जनावराला मका आहे. मग तिकडे सरकी म्हणजे सरकी कोणती म्हणजे कशी म्हणजे ठिबक लावली आहे का अशीच आहे? तिकडे ठिबकवर लावलेली. इथं तुम्ही कोणतं बी लावलंय? इथं सरकी. कबड्डी. हा? कबड्डी. कबड्डी. तिकडे पण कबड्डी लावली का? तिकडं तिकडे ह्या वेळेस कबड्डी नाही, तिकडं बाउन्सर लावलेली आहे. बाउन्सर का लावली? इथं कबड्डी आणि तिकडे बाउन्सर का? हे कबड्डी आम्ही दरवर्षी लावतो. ह्या वेळेस नाही का आम्ही तिकडे बाउन्सर लावायचं ठरवलं. तिथं जर बाउन्सर ह्या वेळेस चांगली आली तर पुढच्या वेळेस दर रानात बाउन्सरच लावायची. तर तुम्ही स्टार्टिंगला कोणतं खत किंवा कोणती फवारणी काही केली का? नाही, स्टार्टिंगला फक्त खत टाकलेलं लावतो आणि महाजन खत ते पण मापतच टाकायला लागतं. जास्त जर टाकलं तर सरकी खालीच जळते. आणि फवारणी वगैरे काही केली का शेतकरी? फवारणी अजून तरी 10-15 दिवसांनी. बरं, तुम्ही म्हणलात तुम्ही त्या शेतात ठिबक सिंचन लावलंय. ठिबक सिंचन का लावलं? तिकडं शिरोड तालुक्यात पावसाची मात्रा कमी आहे, त्याच्यामुळे तिकडे ठिबक सिंचन लावले. तिकडं पाणी पुरतंय का तुम्हाला सध्या की अडचण आहे तुम्हाला? नाही, अडचण आहे. तिकडं अडचण आहे. तिकडं बोरला पाणी आहे. तर तुम्ही फवारणी वगैरे सही झाली तर तुम्ही बाउन्सर लावली. तर बाउन्सरचं काय म्हणजे काय सांगू शकता? बाउन्सर चांगली का कबड्डी चांगली? सध्या आता सांगता येणार नाही, पण आमच्यासाठी कबड्डी सध्या चांगली. मग सरकीला काही रोग आहे का? काही खालून पानाला काही वगैरे? हो, तिला जर नाही काही 30-35 दिवसांनी जर फवारणी नाही केली तर पानाच्या खालून मावा लागतो. इथं मका जनावराला मका लावली तर जनावराला मका म्हणजे किती 1 एकर लावली का? हो. का तिला काही फवारणी वगैरे? नाही, तिला नाही केली अजून. मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर इथं बघा 3 एकर सरकी लावली आहे. एकदम म्हणजे चौफुला म्हणतात ना सरकीला, तशा प्रकारे सरकी लावली. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपल्या पब्लिकला शेअर करा, कारण त्यांना पण थोडीशी फार माहिती भेटली पाहिजे शेतीविषयी, आपल्या सरकीविषयी, कॉटनविषयी. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. तर धन्यवाद.